नमस्कार मित्रांनो, पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि तुम्हाला माहितीच आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन या योजना आपल्या राज्यात राबवल्या जातात। यासाठी विधवा पेन्शन योजना असू द्या, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजना किंवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, याचे पैसे आता तुम्हाला पाहायला भेटत आहेत। जे काही अनुदान रक्कम 1500 रुपये आहे ती तुमच्या खात्यावरती पूर्वी येत होती, पण आता डीबीटी द्वारे तुमच्या आधारशी संलग्न बँक खात्यात जमा होत आहे। याच संदर्भातील हा महत्त्वपूर्ण GR आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माहे, ऑगस्ट त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचे पैसे या नागरिकांचे आलेले आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू। स्क्रीनवरती पाहू शकता 22 ऑगस्ट 2025 रोजीचा हा GR आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता कोणाकोणाचे करण्यात येणार आहे पहा। येथे आपल्याला प्रस्तावनामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये पहा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान म्हणजे आपल्या विधवा महिला आहेत त्या, त्याचबरोबर श्रावण बाळ म्हणजे वृद्ध जे आहेत, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजे अशा बऱ्याचशा विधवा महिला आहेत, दिव्यांग नागरिक आहेत, वृद्धापकाळ नागरिक आहेत, यांच्यासाठी जी पेन्शन असते ती पेन्शन दर महिन्यास खात्यावरती येत असते 1500 रुपये, ती अद्याप आलेली नसेल। त्याचबरोबर ही डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्याबाबत हा शासन निर्णय आहे, ते आपण सविस्तर पाहूया। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटीद्वारे करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पित तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा करावयाचे आहे। यासाठी सदरहू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता समजून घ्या, स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं नसून शासनाचं खातं आहे, त्या खात्यावरती हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत। ते पैसे मग तुमच्या खात्यावरती डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येतात। आता पहा, यामध्ये महत्त्वाची बाब, ऑगस्टचे पैसे हे वितरण करण्यात आलेले आहे आणि सप्टेंबरचे हे वितरित करण्यात येणार आहे। ऑगस्टचे पैसे तुमच्या खात्यावरती आले असतील, सप्टेंबरचे सुद्धा येणार आहेत। त्याचबरोबर ज्यांचे पैसे अद्याप आले नाहीत त्यांचे माहे सप्टेंबरपर्यंत येतील। पूर्वी काय होत होतं की तुमचं पासबुक एका ठिकाणी होतं, त्या ठिकाणी तुमच्या ही पेन्शन जमा होत होत्या। आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे तुमच्या आधारशी संलग्न बँक खात्यामध्ये आता हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे, हे तुम्हाला माहितीच आहे। आता कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमचे किती हप्ते आलेत आणि तुमच्या पूर्वीच्या बँकेत आलेत की आधारशी संलग्न आहेत ते, म्हणजे नागरिकांना समजून जाईल। त्याचबरोबर पहा, यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी अनुदान योजना असू द्या किंवा ह्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, त्याचबरोबर विधवा निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे सप्टेंबर 2025 चे सुद्धा तुमचे हे अनुदानाचे पैसे हे वर्ग करण्यात आलेले आहेत।
लवकरच ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यात येऊन जातील। याबाबत हा शासन निर्णय आहे आणि हा प्रत्येक निवृत्ती वेतन योजनेचा, विधवा पेन्शन योजनेचा अनुदानाची रक्कम या कॉलममध्ये आहे। डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला हा GR सुद्धा आपल्याला भेटून जाईल। हा GR खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचशा विधवा महिला आहेत, त्यांची पेन्शन अद्याप आलेली नाही, त्यांनी एका बँकेत जात आहेत आणि दुसऱ्या बँकेत त्यांचे जमा होत आहेत, कारण DBTद्वारे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत। तरी ही आनंदाची अपडेट आपल्या महिलांना त्याचबरोबर पेन्शनधारकांना शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्याला ही पेन्शन कोणत्या बँक खात्यात जमा होते हे माहिती आहे का? माहिती नाही, त्यासाठी हा व्हिडिओ इथे येऊन जाईल, त्या व्हिडिओला टच करा, मी बनवलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर थ्रू तुमच्या कोणत्या बँकेत पैसे या योजनेचे जमा होतात ते पाहता येणार आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।